स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. बघताय ना किती सुरेख अशी थाळ रेडी झालेली आहे. तर आज आपण एकादशी स्पेशल आपण बनवणार आहोत उपवासाच्या इडल्या. त्याच्यासाठी इथे आपण 1 कप वरीचे तांदूळ आणि पाव कप साबुदाणा घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये चांगला भिजत ठेवायचा आहे 1 ते 2 तास. आणि त्याच्यानंतर हे सगळं सारण आपण मिक्सरला चांगलं बारीक करून घेणार आहोत. पण याच्यामध्ये एक टिप लक्षात ठेवा, माझं थोडंसं पाणी राहिलेलं मध्ये घालताना. इथे जेव्हा मी घालते याच्यामध्ये थोडंसं पाणी, हे सगळंच पाणी काढून घ्या, कारण याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत. तर ते बॅटर थोडंसं जास्त पातळ होतं, म्हणून जर व्यवस्थित पाणी काढलं तर बॅटर जास्त पातळ होणार नाही आणि इडली चांगली अशी व्यवस्थित मोठी होईल आणि फुलेली व्यवस्थित. आणि बॅटर थोडंसं रवेदार असं बारीक करा, जेणेकरून इडली ही खाताना अशी रवेदार अशी लागेल तुम्हाला. माझं इथे बॅटर थोडंसं पातळ झालं, म्हणून मी ही एक टिप तुम्हाला इथे दिलेली आहे. ते नक्कीच फॉलो करा, तुमची इडली अजूनही छान लागेल. थोडंसं याच्यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत, दही घातलेलं आहे इथे. आणि हे सगळं सारण आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. नेहमीच ते आपण साबुदाण्याचे वडे किंवा खिचडी वगैरे हे बनवतोच, पण आज असं काहीतरी स्पेशल बनवून बघा, खायला एकदम मस्त लागते आणि वाटतच नाही की उपवासाची आहे करून ही इडली. खूप छान झालेली बॅटर आपली रेडी येते. आता आपण ह्या सगळ्या इडल्या बनवून घेणार आहोत. एकीकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. याच्यामध्ये आता आपण खायचा सोडा किंवा इनो घाला, एक अर्धा टेबलस्पून वगैरे. सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि इडली पात्राला तेल लावून घ्या. त्याच्यावर बॅटर सगळं का पातळ खूप झालेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे. ह्याच बॅटरचा वापर करून आपण वेगवेगळे पदार्थही बनवू शकतो, जसं की ढोकला बनवू शकतो आपण, डोसे बनवू शकतो, उत्तप्पाही बनवू शकतो. त्याच्यावर तुम्ही काकडी किंवा गाजर घाला. तसंच आपण याचे आप्पेही बनवू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ ह्या एकाच बॅटरने होऊ शकतात. तर पुढे मी इडलीबरोबर ढोकलाही बनवलेला आहे. तोही तुम्हाला पूर्ण रेसिपीने दाखवली आहे, पण अशाच प्रकारे वाफवून घ्यायचं आहे. प्लेटला थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये सगळं बॅटर टाकायचं आहे आणि त्याला नंतर आपण मिरची, जिरं, कढीपत्ता वगैरे याची फोडणी दिलेली आहे. तोही छान झालेला. बघू शकता इथे आपल्या इडल्या झालेल्या आहेत रेडी. किती छान प्रकारे झालेल्या आहेत आणि हा हेल्दी आहे ती ह्या सगळ्या गोष्टी. साबुदाणा वडे ऑइली वगैरे खाण्यापेक्षा हे एकदा करून पहा. पुढे आपण याच्यामध्ये साबुदाण्याची खीरही बनवलेली आहे, तिची व्हिडिओही आहे माझ्या यूट्यूब चॅनलला, तुम्ही तीही बघू शकता. आता इथे आपण इडलीसाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत. खोबरं घेतलेले, मिरची आणि भाजलेले शेंगदाणे. तुम्हाला दही घालायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता. सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालून त्यालाही आपण मिरची आणि कढीपत्ता, जिऱ्याची फोडणी देणार आहोत. मीठ घातलेलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आपला अशा प्रकारे हा बघा ढोकला आपला. त्याच्यावर फोडणी दिलेली आहे ढोकल्याप्रमाणे, म्हणजे पाणी थोडंसं साखरही घातलेली त्याची हे करून त्याच्यावर टाकलेली आहे फोडणी. इथे आपली खीरही रेडी आहे आणि आपली पूर्ण थाली रेडी झालेली आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अनायशा, हे घे. मग उपवासाचं आहे ना सगळं? हो ग, उपवासाचं ते सगळं घे, खा. उपवास आहे ना तुझा? खा मग. टेस्टी झालं मम्मा. आवडली? बरं, खा.